श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय 52. श्री गणेशाय नमः. नामधारक विणवी सिद्धासी श्री गुरु निघाले शैलयात्रेसी. पुढे कथा वर्तली कैसी विस्तारेसी मज सांगावे. सिद्ध म्हणे शिष्योत्तमा काय सांगू सद्गुरु महिमा. आता वर्णनाची झाली सीमा परी गुरुभक्ती प्रेमा नावरे. श्री गुरु सिद्ध झाले जावयासी श्री पर्वती यात्रा उद्देशी. हा वृत्तांत नागरिक जनासी कळला परीचा तत्काळ. समस्त जण आले धावत नर नारी सर्व मिळाल्या बहुत. श्री गुरुसी प्रातिथी अनेक भक्त श्री पर्वतासी स्वामी का जाता. आमासी भासते व्यक्त तुम्ही अवतार करता समाप्त. निरंतरास आपण अव्यक्त परिजनाचे सुव्यक्त दिसत होता. तुमचे चरणांचे होता दर्शन पातकाचे होत असे दहन. आता कैसे करतील जन म्हणून लोटांगण घालती. पुढे आमास काय गती आम्ही तरावे कैशा रीती. स्वामींचे चरण नौका होती तेने पार उतरत होतो. तुम्ही बघतास काम धेनू परी कामना पूर्वीत होता बरी. म्हणून जगलो आजवरी या उपरी आम्ही करावे. स्वामी करिता गाणगापूर झाले होते वैकुंठपूर. आता दीपाविन जैसे मंदिर तैसे साचार होईल हे. तेव्हा श्री गुरु समस्त जनाप्रती हास्यवधून करून बोलती. तुम्ही मानू नका खंती सांगतो यथास्थित ते ऐका. आम्ही असतो याच ग्रामी स्नानपान करू अमराजा संगमी. गौप्य रूपे राहतो नियमी चिंता काही तुम्ही न करावी. राज्य झाले म्लेंच क्रांत आम्ही भूमंडळी विख्यात. आमचे दर्शनास बहु येत येवण सतत येतील पै. तेने प्रजेच होईल उपद्रव्य अदृश्य राहतो यास्तव. ज्यास असे दृढ भक्तिभाव त्यास दृश्य स्वभावे होऊ. लौकिकामध्ये कळावयासी आम्ही जातो शैल्य पर्वतासी. चिंता न करावी मानसी असे समस्तासी संबोधिले. मठी आमच्या ठेवितो पादुका पूर्वीतील कामना ऐका. अस्वस्थ वृक्ष आहे निका तो सकळिकांचा कल्पतरू. कामना पूर्वील समस्त न संदेन धरावा मनात. मनोरथ प्राप्त होती त्वरित ही आमची मात सत्य जाणा. संगमी करून या स्नान पूजवून या स्वस्त नारायण. मग करावे पादुकांचे अर्चन मनकामना पूर्ण होतील. पादुकांची करुणी पूजा त्रिकाळ आरती करुणी ओजा. आमचे वचन यथार्थ समजा म्हणून सांगते श्री गुरु. आम्ही येतच राहतो मठात हे वचन जाणावे निश्चित. ऐसे संबोधिनी जनाद्यंत त्वरित निघाले श्री गुरु राजपै. समागमेचे धावले जन त्यांचे करुणी समाधान. शिष्यासहित करुणी गमन गेले निघून श्री गुरु. लोक माघारे परतले समस्त श्री गुरुचे मठासी आले. तेथे समस्तासी श्री गुरु देखिले बैसले होते आसनी. सवेची पाहता झाले गुप्त जन्मनी परम विस्मित. आम्ही सोडून आलो मार्गात येथे श्री गुरुनाथ देखिले. ऐसा दृष्टांत दाऊन जनासी आपण गेले श्रीशैल्यासी. पावले पाताळ गंगेसी राहिले त्या दिवशी तेथे. श्री गुरु शिष्यासी म्हणती मल्लिकार्जुनाशी जाऊन शीघ्रगती. पुष्पाचे आसन यथास्थिती करून निगुती आणावे. शिष्य धावले अतिशीघ्र पुन्नगादी कुंदकल्लार. करवीर बकुळ चंपक मंदार पुष्पे अपार आणिली. त्या पुष्पांचे केले दिव्यासन ते गंगा प्रवाहावरी केले स्थापन. त्यावरी श्री गुरु आपण बसले ते क्षणी परमानंदे. बहुधान्य संवत्सर माघ मास कृष्ण प्रतिपदा शुभ दिवस. बृहस्पती होता कन्या राशीस उत्तर दिसे होता सूर्यपै. शिशिर ऋतू कुंभ संक्रमण लग्न घटिका सुलक्षण. ऐसे शुभमूर्ती श्री गुरु आपण प्रयाण करते झाले. आम्ही जातो आनंदस्थानासी तेथ पावलो याची खूण तुम्हासी. फुले येतील जिन्सा जिन्सी तुम्हास तो प्रसाद. पुष्पांचे करिता पूजन तुम्हा होईल देव प्रसन्न. भक्तिभावे करावी जतन प्राणासमान मानुनी. आणिक एक ऐका युक्ती जे कोणी माझे चरित्र गाती. प्रीतीने नाम संकीर्तन करीती ते मज प्रिय गमती फार. आमचे चरित्र जो पठन करी त्यास लाभती पुरुषार्थचारी. सिद्धी सर्व ही त्याच्या द्वारी दासी परितिष्ठितेल. त्यासी नाही यमाचे भय त्यास लाभे लाभ निश्चय. पुत्र पौत्र सहित अष्टैश्वर्य अनुभवनी निर्भय पावे मुक्ती. या कारणे असू द्या विश्वास सुख पावाला बहुवस. ऐसे सांगून शिष्यास श्री गुरु तेथून अदृश्य झाले. शिष्य अवलोकिती गंगेत तो दृष्टीनं देखिती श्री गुरुनाथ. बहुत होऊन चिंताक्रांत तेथे उभे तटस्थ झाले. युतुक्यात आला नावाडी तेथ तो शिष्या सांगे वृत्तांत. गंगेचे पूर्वतीरी श्री गुरुनाथ जात असता म्या देखिले. आहे देव संन्यासी दंडधारी कशयांबर वेष्टिले श्री. सुवर्ण पादुका चरणा माझारी कांती अंगावरी फाकत असे. कळी काळ
वास्तव गुप्त होऊनी, आपण असतो गाण गावोनी, तुम्ही तत्पर असावे भजनी, ऐसे सांगा म्हणून कधी येले, प्रत्यक्ष पाहिले मार्गात, तुम्ही का झालेत चिंताक्रांत, पुष्पे येतील जळात, घेऊन निवांत रमावे, नावडी आणि ऐसे कधी येले, त्यावरून शिष्य हर्षले, युतुक्यात श्री गुरुप्रसाद फुले, आली प्रवाहात वाहात, तीर्थ गुरुप्रसाद सुमने, काढून घेतले शिष्यवर्गाने, मग परतले आनंदाने, श्री गुरु ध्यानमणी करीत, कोण सांगतो ऐका आता, श्री गुरु गाणगापुरी असता, बहुत शिष्य होते गणिता, न आठवती ये समयी, ज्यांनी केला आश्रम स्वीकार, ते संन्यासी थोर थोर, तीर्थे हिंडावया गेले फार, कृष्ण बाळ सरस्वती प्रमुख ते, शिष्य झाले गृहस्थ केवळ, ते आपल्या गृही नांदत सकळ, तारक होते श्री गुरुनाथ प्रबळ, भक्त अपरिमित तारिले, श्री जगद्गुरूच्या समागमी, 4 जण होतो आम्ही, सायन देवनंदी नर हरी मी, श्री गुरुची सेवा करीत होतो, चौघांनी घेतली पुष्पे 4, श्री गुरुप्रसाद वंदिली शिरी, ही पा म्हणून पुष्पे करी, घेऊन जडकरी दिदली, चौघांनी 4 पुष्पासी, मस्तकी धरिले भावेसी, आनंद झाला नामधारकासी, श्री गुरुप्रसाद त्याचे दृष्टी पडला, इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो, श्री नृसिंह सरस्वती व्याख्याने, प्रसाद प्राप्ती नाम द्विपंचशतमाध्याय, श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु, श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्रीपादराजं शरणं प्रपद्ये.